श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुतायचे नाम होये. परी शक्ती पण ते आहे, जवन मिळे शिवी. तेव्हा कुंडलिनी हे नाव जाऊन त्या शक्तीला वायू हे नाव प्राप्त होते. पण जोपर्यंत तो शिवात मिळत नाही तोपर्यंत तिचे शक्ती पण मात्र जात नाही. मग जालंधर सांडी ककारांत फोडी, गगनाची पहाडी पैठी होय. मग जालंधर बंद टाकून सुषुम्ना नाडीचे मुख फोडून आकाशाच्या बरोबरीची म्हणजे आकाशरूप होऊन जाते. ते ओंकाराची पाटी पाय देत उठाउठी, पश्यंतीची पावटी मागा घाली. पुढे प्रणवाच्या पाठीवर पाय देऊन लगेच पश्यंतीवाणीलाही मागे टाकते. येथे ओंकार अनुच्चारित होतो असा याचा अर्थ आहे. पुढा तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी. पुढे अर्धमात्रापर्यंत आकाशामध्ये राहून ज्याप्रमाणे समुद्रात नदी पाण्याची भरती घेऊन वेगाने मिळू पाहते, त्याप्रमाणे मग ब्रह्मरंध्री स्थिरावुनी, सोहंभावाच्या बाया पसरुनी, परमात्मलिंगा धावुनी आंगा घडे. पुढे ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होऊन व सोहंभावाचे बाहू पसरून परमात्मलिंगाला धावून आलिंगन देते व अंगरूप होऊन जाते. तव महाभूतांची जौनिका फिटे, मग दोहीशी होय जटे, ते गगना सकटाटे समरशी तिये. इतक्यात महाभूतांचा पडदा दूर होतो व दोघांचे ऐक्य होते व त्या समरस स्थितीमध्ये आकाशासहित सर्व भूतांचा लय होतो. पै मेघाचे निमुखी निवडिला, समुद्र का ओघी पडिला, तो मागुता जैसा आला आपण पया. ज्याप्रमाणे मेघाच्या रूपात गेलेला समुद्र जमिनीवर पडून ओघाच्या रूपाने वाहू लागतो व पुन्हा सर्व ओघ शेवटी समुद्रात जाऊन मिळतात, म्हणून तो पुन्हा आपण आपल्याच मूळच्या समुद्र रूपाला येतो. तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा. त्याप्रमाणे अर्जुना, पिंडाचे निमिषे म्हणजे चैतन्यमय शरीर कृतीनेच, पद म्हणजे त्वपद जीव, पदी म्हणजे परमेश्वराशी, प्रवेशे म्हणजे ऐक्य पावतो. अशा प्रकारे ते जीवशिवाचे ऐक्य होते. आता दुजे हन होते की एकची हे आईते, ऐसिये विवंचने पुरते उरेची ना. आता दुसरे काही होते की मूळचे हे एकच सिद्ध आहे असा विचार करण्यापुरते काही उरत नाही. गगनी गगनलया जाये, ऐसे जे काही आहे, ते अनुभवे जो होये तो होऊन टाके. आकाशात आकाशाचा लय होतो. अशी जी काही वस्तुस्थिती आहे ती अनुभवाने प्राप्त करून घेतो व तो त्या स्थितीरूप होऊन राहतो. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेने संवादाची आगावा तू पैठी कीजे. ज्या शब्दाच्या योगाने आपण एखाद्या वस्तूचा संवाद किंवा चर्चा करतो त्या शब्दाचा हात या स्थितीच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणजे ती स्थिती शब्दाने सांगता येत नाही. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी, ते पाहे पावैकरी दुरी ठेली. अर्जुना, कोणताही अनुभव बोलून दाखवण्याचा अभिमान धारण करणारी वैखरी वाणी तीच या स्थितीपासून फार दूर असते. भ्रूलता मागिलीकडे, तेता मकाराचेची अंगण मोडे, चढे या प्राणासाकडे गगना येता. भ्रुकुटीच्या मागल्या भागात मकार म्हणजे जेथे कारणदेहही राहत नाही, नुसत्या एकट्या प्राणाला देखील आकाशात मिळण्याकरता येताना त्रास होतो. पाठी तेथेची तो भेसळला, तव शब्दाचा दिवो मावळला, मग तया हिवरी आटू भविनला आकाशाचा. नंतर तो तेथेच मिसळतो. तेव्हा शब्दच राहत नसल्यामुळे शब्दाने कळणे नाहीसे होते व त्यानंतर आकाशाची आटणी होते. आता महाशून्याची आडोही, जेत गगनाशी चिथावो नाही, ते ततागा लागेल काही बोलाचा या. जेथे आकाशाचा पत्ता लागत नाही अशा महाशून्य स्थितीत शब्दाचा ठाव ठिकाणा राहू शकेल काय. म्हणून आकरा माझी सापडे की कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. म्हणून ती स्थिती शब्दाने सांगता येईल किंवा कानाला ऐकता येईल अशी मुळीच नाही. हे त्रिवार सत्य आहे.
जय कही देवे अनुभविले फावे, तै आपणची हे ठाकावे होऊन या. महद्भाग्याने हा अनुभव प्राप्त झाला असता केवळ आपण अनुभवरूप होऊन राहावे एवढेच. पुढती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती हेची, बोलावे आता वायाची धनुर्धरा. पुढे जाणीवच बंद पडते. म्हणून अर्जुना, हेच व्यर्थ कितीदा पुन्हा पुन्हा सांगायचे. ऐसे शब्दजात मागोते सरे, तेत संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराई जेतन शिरे विचाराचा. याप्रमाणे सर्व शब्द प्रवृत्ती नाहीशी होते. त्या ठिकाणी संकल्पही जिवंत राहत नाही व विचाररूपी वाऱ्याचा स्पर्शही तेथे होत नाही. जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व. जे उन्मनी दशेचे सौंदर्य होय, जे तुर्येचे तरुणपण होय, जे अनादि अमर्याद असे परमतत्वच होय. जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे विश्वाचे मूळ होय, जे योगवृक्षाचे फळ होय, जे आनंदाचे सोलीव चैतन्य होय, जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जे आदि आणि अंतू विरोनी गेले. जे आकाशाचा शेवट होय, जो मोक्षाचा अद्वैत भाव होय, ज्या ठिकाणी आदि आणि अंत लय पावले. जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे. जे महाभूताचे मूळ कारण आहे, जे महातेजाचेही तेज होय, असे जे अर्जुना माझे मूळ रूप आहे. ते हे चतुर्भुज कोंबेली, जयाची शोभा रूपाली, देखुनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. तेच हे माझे प्रगट झालेले चतुर्भुज रूप होय. तेव्हा नास्तिक माझ्या प्रेमळ भक्तांना अत्यंत पीडा देतात. तेव्हा ती परब्रह्माची संपूर्ण शोभा किंवा सौंदर्यच या सगुण साकार चतुर्भुज रूपाने प्रगट होते. ते अनिर्वाच्य महासुख, पै आपणची झाले जे पुरुष, जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी. शब्दाने ज्याचे वर्णनच होऊ शकत नाही असे जे अनिर्वचनीय महासुख, तेच जे पुरुष स्वतः झाले व ज्यांच्या अभ्यासाचा शेवट त्या सुखाच्या प्राप्तीतच झाला. आम्ही साधने हे जे सांगितले, तेची शरीरी जी हे केले, ते आमुचे निपाडे आले निर्वाळले या. अर्जुना, आम्ही हे जे लय योगाचे साधन सांगितले, तेच ज्यांनी आपल्या शरीराकडून केले, ते आमच्या अत्यंत शुद्ध निरुपाधिक सगुण निर्गुण स्वरूपासारखेच शुद्ध निरुपाधिक सगुण निर्गुण स्वरूप झाले. परब्रह्माचे निरसे देहाकृतीची ये मुशे, ओतीव झाले तैसे दिसती अंगे. देहाकृतीच्या मुशीमध्ये निरुपाधिक परब्रह्माचा रस ओतून त्यांचे शरीर घडवले आहे असे ते होतात. जरी हे प्रतीती हनांतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके. तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे. अर्जुना, हा अनुभव अंतकरणात प्रगट झाला की संपूर्ण जड विनाशी विश्वाचा प्रत्यय नाहीसा होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, भगवंता, आपले म्हणणे अगदी सत्य आहे. काजे आपण आता देवो, हा बोलिलो जो पावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. आता आपण जो उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाणच होय. म्हणूनच तसा अनुभव येतो. ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती. हे सांगतियाची रीती कळले मज. या योगाभ्यासाच्या ठिकाणी जे दृढनिश्चयाने लागतात, ते खात्रीने ब्रह्मरूप होतात. हे आपण सांगितलेल्या रीतीवरून मला कळून आले. देवा गोटीची हे ऐकता, बोधू उपजतसे चित्ता, मा अनुभवे तल्लीनता नोएल केवी. देवा, या मार्गाने निरूपण ऐकूनच जर जीव ब्रह्मस्वरूप आहे असे ज्ञान होते, तर अनुभव आला असता तद्रुपता का होणार नाही. म्हणून येत काही अनारिसे नाही, परी नाव भरी चित्त देई बोला एका. म्हणून येथे आपले म्हणणे अन्यथा नाही, पण क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष द्या. आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला चांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. आता देवा, तुम्ही जो योग सांगितला तो माझ्या मनाला बरा वाटला, पण अभ्यास करण्याची जी योग्यता पाहिजे, त्या योग्यतेचा आश्रय मी करू शकत नाही. सहजे अंगिक जे तुले आहे, ते तुलियाची जरी सिद्धी जाये, तरी ह्याची मार्ग सुकोपाये अभ्यासीन. सहजपणे जेवढे अंगचे सामर्थ्य आहे, तेवढ्या सामर्थ्याने
जर अभ्यास सिद्ध होत असेल तर या योगमार्गाचाच आनंदाने अभ्यास करीन. ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विन होईल तेची पुसो. किंवा देवा आपण जसे सांगितले तसे माझ्याकडून होण्याजोगे नसेल तर योग्यतेची आवश्यकता नाही असेच एखादे साधन विचारीन. जीवीची ऐसी धारण मनोनी पुसावया झाले कारण मग म्हणे तरी आपण चित्त जेईजो. माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून विचारण्याला कारण झाले. मग अर्जुन म्हणाला, देवा इकडे लक्ष द्या. हा हो जी अवधारिले हे जे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले फावू शके. हो देवा तुम्ही हे जे सांगितले ते माझ्या पूर्ण लक्षात आले, पण अभ्यास केला असता वाटेल त्याला हा योग प्राप्त होतो की योग्य ते विन नाही. ऐसे हन आहे काही ते तर श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. की योग्य ते वाचून साधू शकत नाही असे काही आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना हे काय विचारतोस. हे काज किर निर्वाण परी आणि काही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय. हे तर अंतिम प्राप्तीचे साधन आहे, पण आणखी ज्या काही साधारण प्राप्ती असतात त्याही देखील अधिकाराची योग्यता असल्या वाचून सिद्धी जातात का. पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणीजे का जे योग्य होऊन की जे ते आरंभिले फळे. आणि योग्यता जी आपण म्हणतो ती तरी प्राप्तीवरूनच जाणली जाते. आपण योग्य होऊन कार्याला आरंभ केला की तो प्रयत्न सफल होतोच. तरी तैसी येत काही साव्याची केनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे. म्हणून या योगमार्गात खरोखर तसा काही प्रकार नाही आणि योग्यतेची खाण असते की काय. नावे कविरक्तू झाला देहधर्मी नियतू तरी तोची नवे व्यवस्थितू अधिकारिया. योगाभ्यास सिद्ध होईपर्यंत विषय सुखाचा वीट येऊन देहादिकांच्या व्यापारांचे नियमन केले तर तोच योग्य अधिकारी होणार नाही का. ये तुला आलिये आईनी माझी वडे योग्यपण तुते इजोडे ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. अशा प्रकारच्या प्राप्तीची इच्छा झाल्यास एवढी लागणारी योग्यता तुझ्या ठिकाणी आहे असे म्हणून त्याच्या संशयरूप संकटाचे निवारण केले. मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियताशी सर्वता योग्यता नाही. मग भगवान म्हणतात, अर्जुना योगाभ्यासाची योग्यता संपादन करण्याकरता अशी व्यवस्था असायला पाहिजे. जो स्वैर वागणार आहे त्याला योगाभ्यासाची योग्यता नसते. श्लोक नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नता न चाति स्वप्नशीलश्च जाग्रतो नैव चार्जुना. ज्ञानोबा तुकाराम. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला तो नाहीच येत म्हणितला अधिकारिया. जो जिभेच्या सर्वस्वी स्वाधीन आहे किंवा झोपेला विकला गेला असा पुरुष योगाभ्यासाचा अधिकारी सांगितला नाही. अथवा अग्राची बांधोडी सुधा तृषा कोंडी आहारा ते तोडी मारोनिया. किंवा आग्रहाच्या तावडीत जाऊन भूक तहानेचा कोंडमारा करून आहार आदी न घेता भूकतान मारतो. निद्रेच्या वाटा नवचे ऐसा दृढिवेचेनी अवतरणे नाचे ते शरीराची नवे तयाचे मायोगु कवनाचा. निद्रेच्या मार्गाने कधी जायचे नाही म्हणजे झोप घ्यायची नाही असा दृढ निश्चय अंतकरणात धरून जो वागतो त्याचे शरीरच त्याचे स्वाधीन राहत नाही. मग तो योग कोठून साधला जाणार. म्हणून अतिशय विषयो सेवावा तैसा विरोधू नोहावा का सर्वता निरोधावा हेही नको. म्हणून योगाभ्यासाकरता मन मानेल तसे विषय भोगले तरी हरकत नाही असा समज करून घेऊ नये किंवा सर्वता विषय सेवन वर्ज्य केले पाहिजे असेही समजू नये. श्लोक युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. ज्ञानोबा तुकाराम. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे क्रिया जाता चरिजे तयाची स्थिती. आहार घ्यावा तो देखील परिमित युक्तीच्या मापाने मोजलेला घ्यावा
त्याचप्रमाणे सर्व क्रियाही शरीराला थकवा वाटणार नाही अशा नियमित कराव्यात. मितला बोली बोलीजे, मितलिया पाऊली चालीजे, निद्रेही मानू दीजे अवसरे के. बोलणेही नियमित मोजके असावे, तसेच चालणे देखील नियमित असावे. निद्रेच्या वेळी तिलाही मान द्यावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.